बॅलेट पेपरवर मतदान घेतलंच पाहिजे. तुम्ही कितीही ताना, तुम्हाला आज जरी वाटलं ईव्हीएम मशीनच पाहिजे, ईव्हीएम मशीन आधुनिक मनुस्मृती हे लक्षात घ्या आणि जास्त ओढू नका. तुम्ही ईव्हीएम मशीन मध्ये गडबड करू शकता म्हणून तुम्हाला ईव्हीएम मशीनचा पुळका आहे. आणि बरीच अशी लोक आहेत ठाम ईव्हीएम मशीनला विरोध करत नाहीत, जिंकले की गप्प बसतात, हारले की त्यांचा ईव्हीएम मशीनला विरोध असतो. पण ईव्हीएम मशीननं या देशाची लोकशाही धोक्यात आणली. उद्या संविधान बदललं असतं, लक्षात ठेवा, जर 400 पार झाले असते तर. हे मी म्हणत नाही, त्यांचीच लोक सांगतात. ईव्हीएम मशीन लादलं गेलंय तुमच्यावर, इतर देशांनी नाही ना स्वीकारलं. आपण चर्चा ईव्हीएम मशीन बद्दल करतोय. अरे तोपर्यंत ईव्हीएम वर ऑब्जेक्शन होतं, ह्यांनी व्हीव्हीपॅट आणलं तुमच्या माझ्या खात्रीसाठी. आता काही व्हीव्हीपॅट बंद केलं म्हणजे ते जे निवडणूक आयुक्त, कमिशनर, प्रमुख जे बसलेले तिथं वर, त्यांच्याच मनात खोट आहे. खरं तर जे मुख्य निवडणूक आयुक्त होते ज्यांच्यावर मताची चोरी झाली ते पळून गेले परदेशात, नवीन आले, ते कशा पदावर बसले याचा सुद्धा संशय. राजकीय प्रवक्त्यासारखं ते बोलतात. या सगळ्या लोकांची एक मिलीभगत आहे. यांची आयडियोलॉजी तरी एकत्र असावी. विचारांची लोक एकत्र आली की त्यांच्या लोकांना मदत करतात. हा इतिहास आहे, हा लक्षात ठेवा. आणि तुम्हाला सत्तेपासून बाजूला ठेवतात. ईव्हीएम बाद करा, बघा सगळे कसे सरळ वटणीवर येतील. प्रयत्न तर करा, लढा तरी अगोदर. कशाला उगाच विरोध करताय? ईव्हीएम पाहिजे, ईव्हीएम पाहिजे. विरोध ह्यासाठी करा, ईव्हीएम मशीन बॅन केलं पाहिजे, बंद केलं पाहिजे, रद्द केलं पाहिजे. लक्षात ठेवा.